राधानी तो मुरारी क्रीडता ते कुंजवनी कृष्ण डोलत डोलत आले राधे मंदिरात सुमनाचे शेजवरी राधानी तो मुरारी कृष्ण डोलत डोलत आले राधे मंदिरात आवडीने विडे देत आवडीने विडे देत दासी जणी उभी तेथ कृष्ण डोलत डोलत आले राधे मंदिरात विठाला ढाला 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 विठाला वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्तिमती माता श्री संत जनाबाई यांच्या अमोघ कर्तृत्वातून आणि प्रगट झालेला हा भगवंताच्या सानिध्यामध्ये आलेला अनुभूतीचं दिग्दर्शन आपल्या या 4 चरणाच्या अभंगातून करतात। विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देण्याचा तो म्हणजे ब्रह्मनिष्ठ कृष्णा माऊली जायखेडकर, लक्ष्मणजी तात्या वडवाडेकर, हरिभक्तिपरायण गुरुवर्य रामचंद्रजी महाराज नंदन तहाराबाद, नरेंद्र महाराज गुरु, अशा अनेक ब्रह्मलीन प्रातस्मरणीय उच्चतम शांती ब्रह्म आमच्या गावाचं कुलदैवत जयरामजी महाराज गोंडेगावकर यांच्या या कृपाछायेमध्ये यांच्या असीम संस्कारामध्ये आपलं वाढणं झालं। आपली कृपा त्यांची आपल्यावर आरूढ आहे, छायाछत्र आहे। अशा महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हा कार्यक्रम या ठिकाणी किम निमित्ताने संपन्न होतो हे आपल्याला पाहायचं आहे। विठ्ठला कैलासवासी आमचे खऱ्या अर्थाने जर एक वाक्य बोललं तर सगळे स्वजन आहेत। ते माझे सोयरे सांगाती, पण कोणते? पाया ठेवीती विठोबाचे, पाया ठेवीती विठोबाचे, हो पाया ठेवीती विठोबाचे, पाया ठेवीती विठोबाचे। माझे सोयरे सज्जन सांगाती, माझे सोयरे सज्जन सांगाती, माझे सोयरे सज्जन सांगाती, माझे सोयरे सज्जन सांगाती। पाया ठेवीती विठोबाचे, पाया ठेवीती विठोबाचे, पाया ठेवीती विठोबाचे, पाया ठेवीती विठोबाचे। सद्गुरूच्या कृपा छत्राखाली असलेलं हे परिवार ओतूरमधून खऱ्या अर्थाने या देशमुख परिवाराच्या इह परलोकी गमनामुळे हे शुभ मुहूर्ताचं प्रयोजन औचित्य साधून आपल्या वाणीला या ठिकाणी त्यांनी फार मोठी व्यापक अशी संधी उपलब्ध करून दिली। नीट ऐका। स्वर्गीय निंबाजी काळूजी देशमुख, त्यांचे सुपुत्र सुरेश भाऊ निंबाजी देशमुख आणि सौभाग्यवती इंदुताई निंबाजी देशमुख इहलोकाची यात्रा संपवून ते परलोकामध्ये गमन करते झाले। जावं सर्वांना लागते, नाही इथं राहायला कोणी आलं नाही महाराज। इथं रथी महारथ्यांसारखे दिग्गज आले, परंतु इथे कुणालाच राहता आलं नाही।
अवतारचे अवतार इथून संपले, याचं नाव मृत्यू लोक आहे. येथे नाही उरो. तीनों लोक पे छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. शाबाश. लोक पे छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. तीनों लोक पे छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. तीनों लोक छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा वो भी मर गए कौन रहत बिचारी. कहत कबीरा वो भी मर गए कौन रहत बिचारी. कहत कबीरा वो भी मर गए कौन रहत बिचारी. जमका जब तड़ा खाबे तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ा खाबे तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ा खाबे तू क्या जाने लड़का बे. तीनों लोक पे छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. सांगायचं मचितार्थ आहे, सोन्याचं जरी इथं पासून इथपर्यंत असलं तरी एक दिवस मृत्यू लोकाचा निरोप घ्यावाच लागतो. अनंत लोक जगामधून जातात, पण हा दैदिप्यमान स्तंभ आधारित असलेला सोहळा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. अहो, मुलं ज्यांना आपण जन्म देतो ते आपला फोटो पुसतीलच हे सांगता येणार नाही. आणि हे तिसरी पिढी नातू म्हणजे आमच्या परंपरेला द्रष्ट लागू नये ते लक्ष्मीपुत्र असलेले धनंजय सुरेशजी देशमुख आणि द्वितीय सुपुत्र लक्ष्मीपुत्र असलेले राकेश सुरेशजी देशमुख. खऱ्या अर्थाने या दोन सुपुत्राने हा महायज्ञ या ठिकाणी संपन्न केला. मी सर्वप्रथम त्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. विठाला याच्यात दोन अर्थ सांगितले. त्यांच्या मातोश्रीचं नावही लक्ष्मी आहे आणि ते लक्ष्मी पुत्र सुद्धा आहेत. श्लेष अलंकार सांगितला. लक्ष्मी पुत्र असं नाही, सगळ्याच गोष्टी. आणि तेच माणसं हे करू शकतात. हा सामान्याचा खेळ नाही, नीट लक्षात घ्या. कलियुगामध्ये परमार्थ करणं म्हणजे वावटोळीत दिवा लावणं आहे. विठाला मी त्यांची प्रशंसा करतो असं अजिबात नाही, परंतु वस्तुस्थितीचं वर्णन करणं हे कर्मप्राप्त आहे. मी करतो असं नाही. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा योग्य असलेल्या सुपुत्राच्या वडिलाची धन्यता धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. हो धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. बोलिया ही जो असे जगता. धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. बोलिया ही धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. धन्य त्याची माता धन्य त्याचा बाप. अंगे अनुताप हरी नामे. अंगे अनुताप हरी नामे. धन्य त्याची माता धन्य त्याचा बाप. अंगे अनुताप हरी नामे. अंगे अनुताप हरी नामे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. 3 कन्या आहेत. कन्या किती आहेत? 3. सर्वात ज्येष्ठ कन्या पुण्याला वास्तव्य आहे.
मालतीताई उत्तमराव नंदन. द्वितीय कन्या आमच्या बहीणबाई आहे रेखाताई केदाभाऊ छबूजी नंदन ताहराबाद. आणि तृतीय कन्या महानंदा काय सुनंदाबाई पवार कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये कशी मिळते हे सुद्धा भाग्याने घ्यावं लागते, कोणत्याही भूमीत नाही. ज्ञानोबरायांची ओवी आहे, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. नीट लक्षात घ्या, अशा पवित्र कुटुंबामध्ये आमची सुद्धा नाळ जोडल्या गेली. त्याच्यामुळे वारस हक्काने आम्ही सुद्धा आमचं भाग्य समजतो. तरी माझ्या दैवा पार नाही. तरी सुद्धा आमच्या दैवाला पार नाही. या आनंद सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं आता सांगतो पुढे कसं असतं की बरेचशी माणसं विचार करत असतात कोण कुठे कसं आलं. विठाला 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 विठाला. याच गावातील आमचे हृदयस्थ आणि कंठस्थ असलेले मधुकर उखाजी साळवे एवढ्या मोठ्या भागवत ग्रंथाची जबाबदारी महान बहुश्रुत असलेल्या या समाजापुढे माझ्या वाट्यावर टाकली. ते समजतात तेवढा नक्कीच मी मोठा नाही, परंतु त्यांच्या मांडीवर लोळण्याचं माझं परमभाग्य मी समजतो. आपल्या मुलाला भाकर जरी म्हणता आली नाही तरी ते मुलगं काय म्हणतं, काकर म्हणतं, काकर. पण ते काकर जरी म्हणत असलं तरी त्या आईला इतका आनंद होतो का ती बाई शेजारणीजवळ सांगते, अगं म्हटले माझ्या मुलाला आता काकर म्हणता येते बरं. किती आनंद आहे तिला. माझ्या मुलाला आता तसं सज्जनानो मला फारसं काही येत नाही, काकर जरी मी म्हणत असलो तरी ते या माझ्या मायबाप असलेल्या ताराबादवासियांनी निश्चितच मग त्याच्या पुढे साहेबू आप्पा आहेत. ह्या लोकांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली. त्याच्यानंतर आमचे बाई केदा छबूजी नंदन आहेत, बाळासाहेब आहेत, सुधाकर निंबा महाजन, आमचे बापूसाहेब आहेत, नारायण बापू, आणि हजारो माझ्यासारखे कीर्तनकार घडवणारे याच गावातील भूमिपुत्र, ज्यांच्या वाणीवर अशी भयंकर प्रबळ अशी पकड असलेले गुरुवर्य रामचंद्रजी महाराज नंदन. छायाछत्र आहे, आपल्यावर कृपा अंकित आहेत. आणि कसं आहे, मोठ्या माणसाने हृदयात धारण केलं तर माणसाला काही वेळ लागत नाही. बळी याचे आणि आम्ही झालो विठाला. जगाच्या नारदाच्या गादीवर उभा असताना सिद्ध करणारा गायक वृंद, त्यामध्ये आमचे कंठस्थ आणि हृदयस्थ असलेले स्नेहांकित हरिभक्तिपरायण मिलिंद महाराज, गान साम्राज्ञी महाराष्ट्र, गान कोकिळा, त्यांच्याच पंक्तीला असलेले विदर्भरत्न हरिभक्तिपरायण शत्रुघ्न महाराज बहुरूपी, आणि आमचे किरण महाराज, दीपक म्हणजे दीपकच
जे काय अंधारालाही प्रकाशित करण्याचं काम हरिभक्तीपरायण दीपक महाराज त्यांनी सुद्धा बरीचशी ताकद लावलेली आहे. सज्जनानो, आणखी आमच्या सर्वांना घेऊन ठेक्यात आणि तालात चालवणारे, तुम्ही कोणाला कुठंच जाऊ न देणारे हरिभक्तीपरायण हेमनजी महाराज, ताल साम्राज्ञ म्हणजे सम्राटपणा अख्ख्या महाराष्ट्राला या ताल ठेकाने अतिशय सुंदर अशी बेगड या पुत्रानं भरली. म्हणून हा एकुल्याचा नव्हे खेळ आणि म्हणून मेळ जमविला. तुम्ही माता भगिनी हे पिता वर्गातले पिता तुल्य. परंतु या सर्वांना सिद्ध करणारं माझं एक मंडळ आहे जे छत्रपतींचे मावळे आहेत. राधा कृष्ण महात्मा फुले मंडळ, ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मावळे, त्यांची लांबून दृष्टी याच्यावर आहे. आणि म्हणून आम्ही उधळ्या छाडीतीने या ठिकाणी बोलतो विठाला. सर्व तहाराबाद वासियांच्या सर्व असीम कृपेने आमच्या 2 दिदी आहेत, एक शिवानीताई गवळी आणि दुसरी नयनाताई साळवे. खऱ्या अर्थाने मातृत्व शक्तीसुद्धा फार महत्त्वाची आहे सिद्ध करण्यासाठी. काय म्हटलेलं आहे, सर्व काही मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. परंतु आणि मातृत्व शक्ती तिच्याकडे आहे. नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. हे महत्त्वाचं आहे सज्जनानो. म्हणून सर्वांच्या असीम कृपेने आता दिग्गज आहेत सगळे बसलेले, माझ्या हृदयाला हृदय प्रेम देणारे सगळीच माणसं आहेत. आप्पा आहेत, पुंडलिकांना आहेत, नामदेवराव आहेत, वळवाळेकर महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आमच्याकडनं बी आज दिसले मला आमचे गजानन भाऊ बोराडे, ते विदर्भातून आले. असे नाते हाडामासाचे तयार झाले. सर्वांवर माझी नजर आहे आणि सर्वांना माझ्या हृदयात फार मोठं स्थान आहे. याच्यात कुठलीही कसर नाही. नारायण बापू बरोबर आहे का नाही? आमचे मृदंगाचार्य प्रशांतजी महाराज, ते या पाठीमागून माझ्या आधारस्तंभ आहेतच. सर्वांना सिद्ध करण्याची ही ताकद, आणि या गुरुजीच्या मोठ्या आदेशाचं पालन आपण करत करत आता कीर्तनाच्या सांगतेकडे वळतो. विठाला कीर्तनामध्ये काय बोलावं म्हणजे सर उभं असताना बसल्यानंतर आपल्यालाही प्रश्न पडते कोणतं सांगावं का नाही. कारण तो एक पारमार्थिक धाक असतो का नाही, तशातला. तर चला आता जनाबाईनं आपल्या अभंगातून आपले काय अनुभव व्यक्त केले त्याच्यावर आपण प्रकाश टाकू. विठाला विठाला. सज्जनानो, गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी श्रीमद संगीत महाभागवत आणि दुग्ध शर्करा न्यायाला अनुसरून होत असलेली कीर्तनाची सेवा आज त्या सप्ताहाचा, त्या संगीत सोहळ्याचा समारोपीय दिवस आहे. अर्थात सांगतेचा दिवस आहे, अर्थात समाप्तीचा दिवस आहे. म्हणजे आजचं जे कीर्तन आहे हे मजुरीचं कीर्तन आहे. आजचं जे कीर्तन आहे ते पगाराचं कीर्तन आहे. नवे नवे आजचं जे कीर्तन आहे ते प्रसादाचं कीर्तन आहे. विठाला गंगा सारखी वाहते, परंतु गंगेचं वाहन तोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही जोपर्यंत समुद्रामध्ये गंगा सम्मिलित होत नाही. तसं सप्ताहाचं पूर्णत्व हे काल्याच्या कीर्तनानं होतं. हा त्याच्यातला तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे सागर संगमी, तुका
कथेमध्ये कीर्तनामध्ये माझी मज झाली अनावर वाचा अन छंद या नामाचा घेतला असे. ज्याचं वास्तव जीवन आहे ते बोललं पाहिजे. वास्तव जीवन नाते संबंधाने या परिवारात वावरत असताना मिलिंद महाराज माझा अनुभव सांगतो. मी आत्ता जो उल्लेख केला, आमचे जे दादा आहेत, दादा म्हणजे मोठे सुपुत्र सुरेश नानांचे, हो, कलियुगात श्रीराम म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी असं उगीच बोलत नाही, त्याला फाउंडेशन आहे. हां, तुम्ही मला सांगा, पैसे लोकांकडे नाहीत का हो? आणि आजोबा आणि आजीला मायबापाला लोक जुमानत नाहीत महाराज. मायबापाला जुमानत नाहीत. कधी हवा निघून जाते कळत नाही. हा, अशी पोरं आहेत, तिकडूनच ते नगर परिषदेला फोन करतात. आता तुम्ही समजून घ्या एका वाक्यावरून. आलं ना लक्षात? समजणे वाले को. हा, पण तुम्हाला सांगू याचं एकमेव कारण, परंपरा सिद्ध टिकवण्याकरता परमार्थाचा जबरदस्त वारस लागतोय. हा परमार्थाचा जबरदस्त वारस आहे. आणि सुरेश नाना म्हणजे लुंग्या सुंग्या नव्हता, माझा वाघ होता, वाघ. आणि त्या वाघाची ही 2 पिल्लं आहेत. सज्जनानो, भगवंत करो आणि त्यांच्या कार्याला भरभरून यश येवो ही शुभकामना आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं, औ तुम्ही बी रेन मध्ये राहत जा. चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पण चरित्र केलं सज्जना, अतिशय सत्य फार कटू असते, फार कटू असते. आपण फक्त वरच्या अंगाने शब्द हाताळत असतो. हा, आणि मुळातला जर गाभा पाहिला तर फार अवघड आहे. माणसं शब्दापासून दूर जातात. म्हणून गोंडसपणा ग्राह्य करावा लागतो. आणि पुढं चरित्र आपलंही बनावं असं वाटत असेल, कोणालाही वाटते आमचंही वर्णन झालं पाहिजे ना. जसं कृष्णाचंच का बुवा, कृष्णाचं चरित्र आजच्या दिवशी कशाला वर्णन करायचं आहे? आम्ही कुठे कमी आहोत? तुमचंही आम्ही चरित्र वर्णन करू, पण चारित्र्य सांभाळा. विठ्ठल ज्याचं चरित्र आहे त्याचं चारित्र्य आहे. हा, चेहरा सजवण्यासाठी 3 मिनिट लागतात, परंतु चारित्र्य बनवण्यासाठी आयुष्य जातं. नीट लक्षात घ्या. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. प्रेम धरा बरं, 5 काड्या. महाराजांनी सुंदर सांगितलं सज्जनाव. एक एक करतो प्रयत्न, फक्त शब्दांकडे लक्ष राहू द्या. आणि काही नाही, अर्ध्या तासात आपण करू बरोबर सगळं. हा, भगवंताचं चरित्राची सुरुवात मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या विवाहापासून सुरुवात होते. तसे तुम्ही बहुश्रुता, माहिती आहे तुम्हाला जन्म कुठे झाला आहे का नाही? आई वडील कुठे होते? हा, सेंट्रल जेल, कारागृहामध्ये, बंदी शाळेमध्ये. 3ही लोकावर ज्याची ख्याती आहे त्याचे आई वडील कुठे आहेत?
एवढे ज्याचे वैभव आणि बंदी शाळे वसुदेव हा एवढं मोठं ज्याचं वैभव आहे आणि त्याचे पिताश्री आणि माताश्री बंदी शाळेत आहेत. मी असं म्हणतो प्रतिभा संपन्न माणसं राजमहालात कमी जन्माला येतात. काय वाक्य आहे माझं? प्रतिभा संपन्न माणसं राजमहालात कमी जन्माला येतात पण पर्णकुटीमध्ये जास्त जन्माला येत असतात. हा त्याच्यातला उच्चांक आहे, नीट लक्षात घ्या. आता त्याच्यातले फॉर्म्युले तुम्हाला उदाहरणं देतो. विश्व साम्राज्ञ विश्व कल्याण करणारी माझी योग्यांची माऊली समर्थ ज्ञानोबा आहे. त्यावेळेस आळंदीत काय होतं? आता मास्टर प्लॅन झाला म्हणून आळंदी बरी आहे. विश्वव्यापक जगद्गुरु तुकोबार आहे. देहूमध्ये त्यावेळेस काय होतं? बोला ना. देहू कशी होती महाराज? प्रतिभा संपन्न माणसं. आता चरित्रच वर्णन करायचं म्हटलं तर हे चरित्र इतकं भ्रष्ट केलं. धर्मियांपेक्षा इतर धर्मियांपेक्षा आपल्या धर्मीय लोकांनी आमचा कृष्ण भ्रष्ट केला. ऐकायला मी म्हटलं तुम्हाला फार कठोर आहे. कसा भ्रष्ट केला? या दोन लोकांवर टीका झाली. जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु भगवान. दोन्हीही जगद्गुरु आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरु तुका. आणि मोठी माणसं जर कळले नाही तर त्यांची अवहेलना होत असते. हिरा जर समजला नाही तर तो मेंढीच्या गळ्यात जात असतो. विठाला दोन्ही जगद्गुरु आहेत. पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण. कोणता श्लोक आहे? वसुदेव सुतम देवम. शाबास, 5 काळ्या रे. जगद्गुरु तुका आणि संप्रदाय सकळांचा येथोनिया. पण दोघांचीही समाजामध्ये टीका झाली, निंदा झाली. कृष्ण म्हणजे कोण्या अर्थाने समाजाला दिला? एखाद्या कॉलेज स्टुडंटला जर तुम्ही विचारलं राधा कोण होती तर ती काय सांगेल? नीट ऐका भाग्यवंतानो. कॉलेजच्या विद्यार्थीनाला विचारा राधा कोण? ती सांगते कृष्णाची लवर. काय सांगते ती? कृष्ण समाजाला देत असताना पहिली जबाबदारी भागवतकाराची आहे. नीट ऐका. निखळ कृष्ण, निर्दोष कृष्ण. काय केलं ह्या लोकांनी? लफड्याशी जोडून दिला कृष्ण. मी त्यांचं सांगत नाही, आपल्यावरही माझा कॅमेरा येणार आहे. जरा नीट ऐका. विठ्ठल पहिला जबाबदार घटक जर समाजामध्ये कोण असेल तर भागवतकार. श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे, कथा जो आहे, श्रीमद भागवत याचा पदच्छेद अन्वयार्थ सुद्धा कथाकाराला येत नाही. ते लोक भागवत सांगू लागले. आणि कृष्ण समाजाला भ्रष्ट दिला. त्याच्यामुळे सगळे लोक त्याच्या जीवनावर पुराव्यानिशी बोलेल मी सज्जनानो. थोडा कळ काढा. म्हणजे माझे शब्द असे नाही आहेत, बगलपुराण नाही आहे, भातकुलीच्या खेळातले नाही आहेत. जरा नीट ऐका. पुरावा देईल तेव्हा लक्षात येईल. पहिला वर्ग भागवतकार, दुसरा वर्ग कीर्तनकार. कीर्तनकारांनी दाढीच्या आणि वेणीच्या गाठीतून कृष्ण बाहेरच निघू दिला नाही. कृष्ण राधीच्या घरी जातो, अमुक करतो. म्हणजे समाजाचा कृष्णाविषयी दृष्टिकोन काय झाला? मी असं म्हणतो, व्यभिचार करणाऱ्या जर गोपी असतील तर भक्तिसूत्राचे आचार्य नारद या त्रिलोकामध्ये गोपिकांना सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ का ठरवतात? यथा व्रज गोपिका नाम. विठाला
अर्ध कीर्तन आहे मिलींच्या माध्यमातून. पुरावा लागला की बरं वाटते. ये हृदयीचे हा, इथे मायने काही राखत नाही महाराज, इथे साधक प्रवृत्ती मायने ठेवते. नीट आहे का? गोपिका नाव पडलं, भक्तीचा रस. गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिबंती म्हणजे प्राशन करणे. म्हणून परमार्थाचा भक्तिरस गोपिकांनी इंद्रियाच्या द्वारे प्राशन केला, म्हणून त्यांना गोपी असं म्हणतात. विठ्ठल गोपिका देवासाठी वेड्या झाल्या. बाजाराला जात असताना काय म्हणतात? मैं भूली घर जाने बाद, घर जाने बाद मैं भूली, घर जाने बाद, घर जाने बाद मैं भूली, घर जाने बाद, घर जाने बाद मैं भूली, घर जाने बाद, घर जाने बाद भूली, घर जाने बाद गोरस बेचने आए, घर जाने बाद मैं भूली, घर जाने बाद, घर जाने बाद मैं भूल कर दन बट गोर सब जने आए, हट गोर सब जने आए, घर जाने बाट मैं भूली, घर जाने बाट, घर जाने बाट मैं भूली घर जाने बाट. घरी जाण्याची वाटच मी विसरले. त्याचं कारण इनाकारण नाही बाबा, हा इनाकारण वाट कोणी विसरत असते का? हा, पण त्याचं कारण आहे की ज्याने माझ्या हृदयावर आक्रमण केलं, हा हरीने माझे, हा, आणि म्हणून भार वित्त विसरल्या कामधंदा, क्या बात है. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा कोण नंदा, कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती वेधरी परमानंदावो नंदावो नंदा. पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची, पण कशासाठी हे लक्षात ठेव जा, नाही तर हा पावा आणि घोंगडी हे पुढचं महत्वाचं आहे बरं. एक एक शब्द महत्वाचा आहे. हा, खरं सांगू तुम्हाला, सज्जना पवित्र जर व्हायचं असेल तर या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ एकच देवतत्व होऊन गेलं. सर्वांचा अधिपती असलेला, त्याच्यासारखा या जगात दुसरा अजूनही जन्माला आला नाही. त्याचं नाव भगवान श्रीकृष्ण. जर पवित्र व्हायचं असेल तर माझ्या गोविंद मेरे ठाकुर, बस उनकी सेवा करते रहना, नाम जपते रहना. सर्वांना अरे प्रमाण आहे, पवित्र होईन चरित्र पवाडे, चरित्र उच्चारे, हा, आणि लीला चरित्र पवाडे गाईन. पवित्र त्याच्या चरित्राने होईल. हे मी सांगत नाही, हे संत महात्म्यांची वाणी आहे, नारदाची गादी आहे. विठ्ठल सजनानो,
मी आपल्या पुढे हेही सांगितलं, रथ हाकायला स्वतः कोण होतं? कंस मामा. लग्न संपन्न सोहळा झाला कोणाचा? रात्री झाला. वसुदेव देवकी आणि स्वतः रथ हाकण्याकरता मला 2 बाजू चालवायच्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं, पहिला जबाबदार कथाकार, दुसरा जबाबदार यानं येणीच्या दाढीच्या गाठीतून कृष्ण बाहेर निघू दिला नाही, हेही माझ्या लक्षात आहे. तिसरा वर्ग आहे गायक वृंद. हा, यांनी काय केलं हे आजचं नाही, गेल्या 800 वर्षापासून सुरू आहे. यांनी एकच काम केलं, रुतला पायी काटा. ही कोणाची गवड नाही हो, बगलेमध्ये दांडू. या छापक गवळणी लोकांना सांगून माझ्या कृष्णाचं चरित्र ह्या लोकांनी भ्रष्ट केलं. म्हणून भजन व्हायला पाहिजे ते गाथ्यातलंच व्हायला पाहिजे. नीट आहे का? त्याच्यामुळे आमच्या असलेल्या देवाची काय झाली? विकृत कृष्ण समाजाच्या पुढे राहिला. आता मी मुद्द्यावर येणार आहे सज्जना हो. जर भगवंताचं चरित्र विकृत असतं, पुरावे दिले. तिसरा मुद्दा सांगितला गायन वृंद आणि चौथा वृंद सांगितला, चौथा जबाबदार घटक सांगितला. जे तमाशामध्ये काम करतात ते कोणीतरी बाई राधाचं पात्र घेते, आचार शुद्ध नाही, विचार शुद्ध नाही, वस्त्र शुद्धी नाही, आणि कोणीतरी माणूस कृष्णाचं पात्र धारण करतो. आणि नको नको ते चावटीचे बोल काय फुल. शाबास, एकदा टाळ्या वाजवा या माणसं. जन रंजवणे फुल. कथे गाथा पाठ करणं हेमन महाराज इतकं सोपं नाही. टलाटेन हिंगण बेटन 2 तटन 2 हालगट असं या ठिकाणी चालत नाही. विठाला या लोकांनी कृष्णाची चरित्राची विकृती समाजापुढे आणली. पण तुम्हाला सांगू, या भारताच्या या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये 450 वर्षापूर्वी एक देहू गावामध्ये पठ्ठ्या जन्माला आला आणि त्याने सांगितलं माझा कृष्ण किती पवित्र आहे. अरे गोकुळामध्ये माझा कृष्ण फक्त आणि फक्त 10 वर्ष राहिला. म्हणून त्याचं चरित्र कसं आहे एका ठिकाणी वर्णन केलं. जर रेंज आली तुम्हाला तर पहा. मी काय बोललो? किती वर्ष? आकडा दर्शवणारं प्रमाण आहे, हेच तर महत्वाचं आहे. त्याचं चरित्र आकडा दर्शवणाऱ्या प्रमाणातून माझ्या पठ्ठ्याने वर्णन केलं. ये दसे चरित्र केले नारायणे, ये दसे चरित्र केले नारायणे, दसे चरित्र केले नारायणे, ये दसे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखीत आहे, रांगता गोधने राखीत आहे, माझी पाणी तुझे वर्णी गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम. रांगता गोधने राखीत आहे, राखीत आहे, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी माझ्या कृष्णाचा निर्वाळा दिला. काय निर्वाळा दिला? तुम्ही अक्षरा मोजत असताना एकक, दशक, पुढे सहस्र, दशसहस्र, तसा ही संख्या काय? ये दसे. म्हणजे भगवान 10 वर्षाचे असताना गोकुळामध्ये चरित्र केलं. दशा म्हणजे अवस्था नाही नियम. मिलिंद महाराज, बरेचसे अपभ्रंश आहेत. आता मी तुमच्या पुढे एक आणखीन मोठा अपभ्रंशाचा खुलासा करणार आहे. महाराष्ट्रात, भारत देशात तेच टाळकरी, तेच गायक, तेच कीर्तनकार
तोच वारसा अजूनही चालून राहिले, पण तळाशी काही गेले नाहीत. ते म्हणते आता हा कोणता खुलासा करणार आहे बाबा, जरा नीट ऐका भाग्यवंतानो. ये दसे म्हणजे 10 वर्षाची. दुसरा खुलासा असा आहे, जो निंदनीय पक्षी आहे त्याला ज्ञानोबारायांनी काय केलं, बेगड भरली त्याच्या पायाला, आमिष दिलं की आम्ही काय करू, आम्ही काय करू, पहिलं तोगे. हो, मग कोणता खाऊ, पिंड स्वीकारतो तो का, नाही नाही का, पहिलं तोगे काऊ कोकत आहे. हो कोकत आहे. पुढचं काय आहे, शकून गे माये, शकून गे माये सांगत आहे. आणि शाबास, उड उड रे काऊ. तुझे सोन्याने आता तुम्ही मला सांगा, जो कावळा कुठेच चालत नाही, माझे ज्ञानोबा आहे त्याच्या पायात सोन्याची पैंजण घालतील का, बोला ना. त्याच्या पुढे काय आहे, दैवाटाची उंडी, शाबास, दही भाताची उंडी. लावीन तुझे तोंडी. आता तुम्ही मला हे सांगा मायबाप, कावळ्याला तोंड असते का चोच असते, चोचील. आणि बरं, कावळ्याचं खाणं काय आहे, दही भात आहे का, ज्ञानोबा आहे पागल झाले का, अख्ख्या महाराष्ट्रात हेच चाललं. कावळा ढोपरे, शाबास, या बात आहे, एकदा वाजवा भाऊटाळ्या. वा, पुरावा पा किती परफेक्ट दिला. बेपंचदा तालुका कोणताही असो, कोणताही तसं प्रमाण दिलं, मी सांगत नाही, समक्ष आहे सूर्यप्रकाशा इतका. कावळा, हा, त्याचं खाणं काय आहे, दही भाताची उंडी नाही. मिलिंद महाराजांनी प्रमाण दिलं, कावळा ढोपरा, कंकर तिस्तरा आणि राजहंशी चारा, मुक्ता फळे, म्हणजे त्याला मोती आवडतात. पा कोणाला, राजहंसाला. पण कावळ्याला काय आवडते, ढोपरावरचं भद आवडते गुरुजी, ढोपरावरचं कावळ्याला. पा म्हणून तो कसा वंदनीय आहे का निंदनीय आहे. आणि त्याला ज्ञानोबाराय म्हणतात, दुधे भरोनी, शाबास, आणि लावीन तुझे. कावळ्याला ओठ आहेत का चोच आहे. मग ज्ञानोबाचं डोकं फिरलं का काय. आता उलगडा करणार आहो मी, जरा दिवस निघू द्या तुम्हाला. चाललं आपलं हेच चाललं ना. हो, भूताच्या हाती टेंबे दिले की चालले पडत, येणं नाही देणं नाही. हा, त्याचा मुळातला अर्थ घेतला पाहिजे. आता ऐका बारकावा. मग ज्ञानोबारायांनी कोणाला उपदेश केला, पैल शब्दाचा अर्थ कळतो का आपल्याला. पैल, सुरुवात काय केली अभंगाची, पैल म्हणजे फार पहिला, दूरचा, अंतरचा. पैल तो गे खाऊ म्हणजे रामायणावर दोघांचा संवाद आहे. कोणाचा कोणाचा, काग भृशुंडी आणि पक्षराज गरुड. तत्कालीन असलेले ज्ञानोबाराय आजच्या कावळ्याला अजिबात संबोधित नाहीत. तर काग भृशुंडीला ज्ञानोबाराय म्हणतात की पैल तोगे काऊ कोकत आहे. तुम्ही लक्षात घ्या, कावळ्याच्या लक्षणात दही उंडी मिळ बसते का, कावळ्याच्या चरित्रामध्ये सोन्याची पैंजण बसतात का, या पुराव्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. तसं मी फक्त तुम्हाला उलगडा दिला. तसं या ठिकाणी एक प्रमाण सिद्ध केलं की ये दसे म्हणजे गोकुळातलं एकूण वय माझ्या भगवान श्रीकृष्णाचं फक्त 10 वर्षाचं होतं. त्याच्यातले पहिले 5 वर्ष गवळणीच्या सोबत क्रीडा करण्याचे आणि दुसरे 5 वर्ष गायी राखण्याचे. रांगता गोधने राखीताय शब्दाचा नीट अर्थ घ्या. आता मला हे सांगा का 5 वर्षाच्या लेकराला विषयाच्या भावना कळतात का. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझा जबाब आहे तुम्हाला. हो, आणि तो कधी त्या गोपिकाच्या घरी गेला आणि कधी त्यानं व्यभिचार केला. पण लोकांच्या नजरेत काय आहे, मी आजचं कीर्तन फक्त माझा कृष्ण भगवान किती पवित्र आहे आणि त्याचा प्रसाद म्हणजे काला हा किती पवित्र आहे एवढं सांगणार आहे. विठाला काही लोक बुद्धिमान असतात, ते म्हणतात महाराज कृष्णाला जाऊन 5000 वर्ष झाली
आणि तुमच्या तुकोबारायांनी 450 वर्षाच्या आधी पुरावा दिला, म्हणजे फार अलीकडचा पुरावा आहे. तत्कालीन पुरावा द्या, आय विटनेस, प्रत्यक्षदर्शी पुरावा. तेव्हा प्रत्यक्षदर्शी पुरावा कृष्ण भगवंताच्या आईने दिला का माझा कृष्ण जेव्हा गवळणीत होता तेव्हा किती वर्षाचा होता? 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ. अंगणी खेळ खेळे ग, अंगणी खेळ खेळे, खेळ खेळ अंगणी खेळ खेळ. लटकत घेता आळगे गोकुळ जाणारी, का लटकत घेता आळगे गोकुळ जाणारी. लटकत घेता गे गोकुळ जाणारी, लटकत घेता गे गोकुळ जाणारी. प्रत्यक्षदर्शी पुरावा तत्कालीन आईनं दिला. माझा कृष्ण किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचे माझे बाळगे. काय पुढे? अंगणी खेळ खेळे गे, अन का लटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्हाला सांगू, जर प्रेम पाहिजे असेल तरी वारकरी संप्रदायात या, आणि शिव्या पाहिजे असल्या तरी वारकरी संप्रदायात या. शिव्या दिल्या यशोदामाईने, शिका शिव्या. कुणाला? गोपिकांच्या आड लपून चरित्र भ्रष्ट करणाऱ्या लोकांना आई यशोदा शिव्या घालते. कोणती शिवी आहे पुढची? सजना हो, ढालगज म्हटलं. ढालगज काय म्हटलं? तुम्ही मोठ्या ढालगजा. तुम्ही मोठ्या, काय त्याचं सुरुवात आहे ना, फार महत्वाचं आहे. तुम्ही 12 घरच्या अजून काय काय शिव्या द्यायला पाहिजे. ढालगज शब्दाचा अर्थ माहित आहे? ढालगज नवऱ्याला झोपून ठेवून जी बाई दुसरे दुष्कर्म करून येते तिला ढालगज म्हणतात. अर्थ पाहून घ्या गाथ्यात. अर्थ समजला नाही. आणि ते काम आपण त्या भक्ताच्या आडी लपून कृष्णावर जर, अरे 5 वर्षाचं वय, आईनं सांगितलं. नवे जेव्हा भगवान कृष्ण जन्माला आले तेव्हा टोपलीत टाकले वसुदेवांनी, आणि टोपलीत टाकल्याबरोबर सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, आवळे या जीवा, सावळे परब्रह्म, आवळे या जीवा, सावळे परब्रह्म, मनी मना राणीवा, मनी मना राणीवा, घर गेले काय करू सये, सावळे गोविंद काय करू सये, सावळे राणी वगर गेले, मनी मन राणी वगर गेले, काय करू सये, सावळे गोविंद गोविंद काय करू सये, सावळे गोविंद. बंधनात असलेले मायबाप जसा कृष्ण उचलिला आणि पायीची बंधने गळते. कृष्ण उचला, हृदयात धारण करा, कंठात, कंठी शाबास, धरीला कृष्णमणी, बंधनमुक्त होतील. आणि पहा ना तुम्ही आता पुढचं बघा. सजना हो, फार अलौकिक वाणी झिजवली हो संतांनी.
अलौकिक वाणी जिजवली. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. टोपलीत टाकलं, डोक्यावर घेतली वसुदेवाने, पण तुडुंब भरून गंगा आली, यमुना वाहत आली. कशा करता? तिचं येणं सात्विक उद्देशासाठी होतं, पण एवढं मोठं संकट देवाच्या बापावर, ज्यानं देव डोक्यावर धारण केला, ज्यानं देव डोक्यावर धारण केला, त्याच्यावर एवढं संकट आलं. पण ज्याच्या डोक्यातच देव नाही, त्याच्यावर किती संकट असतील. डोक्यात देव, डोक्यावर देव आहे तर मोठं संकट आलं. यमुना कशासाठी आली? सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा तेने आनंदाचा पूर आला तेने यमुना तुडुंब भरून आली. सावळा देखील आनंदाचा. ती सांगू लागली, देवा माझ्या नावावर जाऊ नको, मी यमाची बहीण आहे यमुना, पण मी त्याच्या स्वभावासारखी निश्चितच नाही. माझ्यामध्ये दृष्ट लोकांनी स्नान करून करून माझ्यातलं पाणी भ्रमिष्ट केलं, त्या पाण्याचं रूपांतर तीर्थामध्ये व्हावं म्हणून मी आपल्या दर्शनाला आले. उजवा पाय काढला आणि यमुनेत टाकला. स्त्रिया करती भांग तैशी यमुना झाली दुभांग. रस्ता आपलं दुसरं प्रमाण आहे, यशोदा माईनच दिलं. तुम्हाला पटत नाही म्हणून बोलतो ना, हे संतांची पुरावे आहेत, इतर पुराव्यात आपल्याला जायचं नाही. नामदेव महाराज म्हणतात, सावळा गे चिमणा माझा. क्या बात. सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळ राजा गवळणीत तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. आता मला एक सांगा, चिमणं कोणाला म्हणतात? किती वर्षाच्या लेकराला? एखादी म्हातारी म्हणते का, माझा 80 वर्षाचा म्हातारा चिमणा आला? बोला ना. मग इतकं तर समजायला पाहिजे, चिमणं म्हणजे किती वर्षाचं. हे कोणाचा पुरावा आहे? यशोदा मैया म्हणते, तुम्ही माझ्या कृष्णावर आड घेऊ नका. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो जाता जाता, आपल्या मुलाच्या खोळ्या जी कबूल करते ती अजिबात आई नसते. नीट लक्षात घ्या, कधीच ती आपल्या मुलाच्या खोळ्या कबूल करीत नाही. माझा पोरगा तसा नाहीच आहे, माझा कृष्ण तसा आहे का? नाही 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 नाही. म्हणजे आता सांगा ना, किती वर्षाच्या लेकराला चिमणं म्हणतात? आमच्या विदर्भामध्ये लेकराला काय काय म्हणतात? माझं आंगळं, माझं टकूचं, माझं छबळं, माझं भाबळं. काय आईचं मातृत्वाचं प्रेम आहे ते. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, तुम्ही गंध लावा, स्नो लावा, त्याला काजळ घाला. आहे का वर्णन आहे का नाही त्याचं? माझे आछुडे बछुडे छकुडे गराद पडे, आछुडे बछुडे छकुडे गराद पडे. माझे आछुडे बछुडे छकुडे गराद पडे, माझे आछुडे बछुडे छकुडे गराद पडे. पांघरू घालसी कुचडे
कितीतरी संज्ञा यशोदा माईने लावल्या. ज्ञानोबाराय त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा पुरावा दाखल करतात. बाळका लेव विजय लेणे तया शृंगारा बाळकाय जाणे, पण तो सोहळा भोगणे जननीयेची दृष्टी. त्याला स्नो काजळ, त्याच्या सौंदर्यामध्ये मोठेपणा कुणाचा आहे? त्याच्या सौंदर्याचा उपभोग आईची दृष्टी घेत असते. नीट लक्षात घ्या. हो, म्हणून ते त्याला काय करत असते? संज्ञा उद्यपित करत असते, माझं छकुल. तसं इथे सावळा ग चिमणा माझा. आता बोला ना, चिमणाचं वय कितीचं असते? 5 नाहीच. हा, तुकोबारायने त्याचाही निर्वाळा दिला. रांगता गोधणे, जे रांगतं असते ना, शब्दाच्या बाहेर नाही जायचं आपल्याला. रांगणाऱ्या लेकराला चिमण म्हणत असतात. 7 वर्षाच्या घोळम्याला कोणी चिमण म्हणत नाही. एक एक शब्द दिलाय त्याच्यात, फक्त डोकं चालवा. हा, देवाने आईच्या उदरात सर्वप्रथम भगवंतानं डोकं दिलं. डोकं काय दिलं? डोकं दिलं. आणि म्हणून दिले, ज्यांना ज्यांना डोकं दिलं त्यांनी त्यांनी डोकं वापरीत जावा, आहे का नाही? आणि ते कुठे टेकावं ते डोक्यावाल्याचंच काम आहे. विठ्ठल म्हणून मी आता काही फारसे आता या गोष्टीला डोकं लावत नाही. आपल्याला पुढे जायचंय. आणि पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, बांधू विठ्ठल सांगळी आणि पोहोनी जाऊ पैल थडी. हा, पैल तीराला जाण्याकरता सांगळीला कोणीतरी पाहिजे. म्हणून पैल तीराला गोकुळामध्ये आणि भगवंताचा अवतीर्ण झालं आणि वसुदेवजी आले. त्या ठिकाणी आनंदाला पारावार नाही. लख प्रकाश पडला, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान आणि केलिया वाचोनी. हा, भगवंत येण्याकरता आपलं जे हृदय आहे, गोकुळ म्हणजे याच्यात विकार नाहीत पाहिजेत. काम, क्रोध, लोभ, मद हे विकार. एखाद्या घरामध्ये जर मका साठवायची आहे, मकाच ना, मक्की मक्की, हा, मक्की मक्की. तर रूम कशी पाहिजे? स्वच्छ स्वच्छ असली पाहिजे, रिकामी असली पाहिजे, तेव्हा साठवता येईल ना. तसं याच्यामध्ये जगाचा बाप साठवायचा आहे, तर हे कसं पाहिजे? तू का म्हणे चित्त करार निर्मळ, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे ते. करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवनी गोपाळ राहे. ओ येवनी गोपाळ राहे ते. मन चित्त करारे निर्मळ, म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, कामये चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवनी गोपाळ राहे ते, राहे ते, येवनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येवोनी गोपाळ. तुका म्हणे देह आणि काम क्रोध केले. काम क्रोध वैरी घातले बाहेरी, बैसलांतरी नारायण, बैसलांतरी नारायण. गाहरे बाहेरी बैसलांतरी नारायण, बैसलांतरी
काम क्रोध वैरी समजने वाले को. आपल्याला रोजच आहे ना का पैलाडू आहे का परमार्थ? नाही नाही दादा, फार अवघड असतंय. काय चाललं आपलं मग का व्हेरायटी शो कर राहिलो. काम क्रोध घातले घातले बाहेरी. हा विश्वांतरी नारायण अवतीर्ण झाले लख प्रकाश. उजेड पडला, आनंदाला पारावार नाही. आनंदाला पारावार राहिला नाही. प्रमाणाशिवाय कुठे आनंद आहे? आनंदाचे डोई आनंद त्यातले जाणकार पाहिजे, मग समजते कशाला काय पाहिजे. चटणी असो, फुळा असो, लोणचं सगळं पाहिजे, तेव्हा जेवण असं दाबून होत आहे. नाही सज्जना हो, भगवंत त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर तुम्हाला सांगू एक एक महत्त्वाचा भाग आहे तो भगवान. मी जे एवढं मोठं बोललो तुम्हाला, 10 वर्ष झाल्यानंतर 11व्या वर्षात मथुरेत कंसासोबत युद्ध झालं आणि त्याचा वध केला आणि उग्रसेनाला राज्य दिलं. पुन्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळात आले नाहीत. म्हणून माझं असं मत आहे, जी माणसं कृष्णाला त्या विषयिक चष्म्यातून पाहत असतील, मी तुम्हाला निर्वाणा दिला की 5 वर्षाच्या लेकराला स्त्रीचा किंवा पुरुषाचा भाव कळतो का? तुम्हाला लेकरं नाहीत का? 5 वर्षाचा लेकराला काय समजते? आणि जे कोणी जर व्यभिचार चष्म्यातून त्या माझ्या कृष्णाकडे बघत असतील तर तुकोबाराय म्हणतात त्यांच्या तोंडात किडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. हा त्याचा मुख्य भाव आहे. बोला. हा म्हणजे मी तसं बोलतच नाही, अधिष्ठान आहे याला बोलण्याला. ही गादी नारदाची आहे. प्रत्येक शब्द तुकोने घेतली विठाला. गोकुळामध्ये प्रागट्य झालं आणि तिथल्या लोकांना बिना तपश्चर्येचं ज्ञान झालं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान आणि केलिया वाचोनी. मग भगवान हळूहळू आता बऱ्याचशा लीला सर्वांना माहीत आहे. फारसा उलगडा करण्यात आणि आपल्याला तिकडून अंकुश आहे. घड्याळ पाहिजा. हां दिला टाईम आपल्याला त्यांनी. अर्धा तासमध्ये किती पळायचं ते सगळं जय विठ्ठल होऊन तुम्ही असं. हा एकादशी झाली ना हरिदिनी. नाही तसं काय. महाराज म्हटले हो. आणि गोकुळामध्ये आनंदाला पारावार राहिला नाही. भगवंत लहान असताना रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले आणि चालता चालता भगवंत बोलू लागले. चालता चालता हा. आणि भगवंत बोलत असताना परमात्माच्या खोड्या सुरू झाल्या. सर्वप्रथम इकडे देव आले आणि तिकडे दृष्ट अशा कंसाला चळकाप सुटला. तर भगवंताची बहीण पुढे आली, म्हणे कंसा तू चिंता करू नको, मी काय करते. काय करते तू? स्तनामध्ये विष भरलं आणि ट्रायल बेसवर पुतना मावशी गोकुळात आली. ट्रायल बेसवर म्हणजे उपाय करत करतच आली ना. आणि तिथे आल्यानंतर यशोदे अगं म्हटले तुला मुलगा झाला म्हणून मी काय करत आले, तुला त्याला कपडे घेऊन आले. कुठे आहे कृष्ण? भगवान श्रीकृष्ण पाळण्यात पहुडलेले होते. जरा नीट ऐका. देवानं डोळे मिटले, त्याचं कारण शुकाचार्यांनी सांगितलं भागवतामध्ये. का डोळे मिटले? शुकाचार्य सांगतात कृष्ण भगवान अंतर्ध्यान करतात की हे प्रभू, हे भगवान शिवजी, माझ्या मुखाला वयाच्या 5व्या दिवशी या पुतणेचं स्तन लागते, म्हणजे हिचं इतकं कोणत्या जन्मातलं पुण्य आहे हे अवलोकन करतात डोळे मिटून. दुसरं कारण सांगतात की हे प्रभू, मी पवित्र दूध प्राशन करणार आहे आणि विष मात्र तुम्हाला प्यायचं आहे म्हणून डोळे मिटले. अनेक कारणं शुकाचार्याने दिली. सज्जनानो, मावशीने तिला मांडीवरती आडवं घेतलं आणि दूध प्राशन करायला लागली. भगवंताने दूध तर पिलंच पिलं.
पण पंच प्राण शोषून घेतले तेव्हा पुतना मावशी म्हणू लागली, मुंच मुंच मुंच, सोड कृष्णा, सोड बाबा. कृष्ण भगवान म्हणतात, मावशी पहिल्यांदा मी कुणाला धरीत नाही आणि एकदा जर मी कुणाला धरलं, धरणं इतकं सोपं नाही. धरीला पंढरी, धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला 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 धरीला पंढरीचा चोर. धरण्याकरता अधिकाराची गरज आहे आणि अधिकार कर्तव्याने प्राप्त होत असतात. कर्तव्य करण्याकरता अधिकाराची गरज असते. नीट ऐका, अधिकाराशिवाय कर्तव्य कोणाला काही करता येते का? त्याला अधिकार पाहिजे. जनाबाईचा काय अधिकार सांगा? अरे अरे विठ्या, काय तुझी, कसं बोलावं आपण? इतका अधिकार. आणि आपला अधिकार आज पाहिलं सौभाग्यवती, 15-20 वर्षानं पाहिलं आहे का? मी कशाला म्हणू? हा आपला अधिकार आहे. अधिकार तैसा दावी आला मार्ग अन चालत आहे मग कळो येते. काय अधिकार आहे? म्हणून महाराज म्हणतात, अरे दादा, या जीवनामध्ये कृष्ण परमात्माच्या अतिशय व्यापक अशा लीला घडल्या गेल्या. व्यापक, पण किती वर्षाचे होते? एकदा भगवान श्रीकृष्ण सारखे रडायचे. यशोदा मैया वैतागली, आवाज दिला, राधे रडते माझे बाळकाणे, समजाविता राजीना. ओ रडते माझे बाळकाणे, समजाविता राजीना. रडते माझे बाळकाणे, समजाविता राजीना.
खोड्या केल्या. परवा आला मुचे घरा, दारी निजला होता म्हातारा. आणखी किती खोड्या सांगू. तिसरी आली धावूनी, याने गे बाई. अनेक प्रकारच्या खोड्या. पण त्याच्या सर्व सद्गुणाची उच्च शृंखलता गोकुळामध्ये व्याप्त झाली. आणि सजनाहो, राधिकेला काही राहवलं नाही. म्हणून राधासुद्धा भगवंताच्या सानिध्यामध्ये क्रीडा करते. त्याचं वर्णन जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. शाबास शाबास. भक्तिमती माता जनाबाई घेतलेल्या अभंगामध्ये कृष्णाच्या प्रेमाचा निर्वाळा दिला. राधा आणि आता जनाबाईचा जर अधिकार तुम्हाला मी थोडासा त्रोटकपणे वर्णन केला, पण जनाबाई कोणाच्या दासी होत्या? एवढी आवडी ज्या नामयाची आणि म्हणून या त्याचे दासी झाले. कोणाचंही दास व्हायचं नसतं महाराज. एवढी आवडी ज्या नामयाची, नामदेवाची एवढी आवड ज्या परमात्माला आहे, मी त्याचं दास्यत्व स्वीकारलं. कोणाचंही दास होऊ नये. हां, तुम्हाला सांगू, आता वेळ कमी आहे आणि काला प्रसंग आहे. जगामध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा युधिष्ठिर पाया पडायला गेले भीष्माचार्यांच्या. दास कोणाचं व्हावं एवढ्यासाठी बोलतो, लगेच येतो रामायण म्हणजे कृष्णचरित्रात. महाभारतात जाऊन गोकुळात येऊ आपण, आहे का नाही? हो, भीष्माचार्य सांगतात, युधिष्ठिर हे जग फक्त एका वाक्यावर जिवंत आहे. कोणतं वाक्य आहे? अर्थस्य पुरुषो दासो. दादाला असं त्रोटक वाक्य फार प्रशंसनीय असतात. अर्थस्य, त्यांनी शिकवलंय आम्हाला. आपण हे बोलत जा म्हणे तुम्ही. अर्थस्य, पुरुष अर्थाचे गुलाम आहेत. पुरुष, पुरुष म्हणजे किती महापुरुष राहू द्या,
हे कोण कोणाला सांगून राहिलं? 180 वर्षाचे पितामह भीष्माचार्य युद्धात विजय मिळावा असं वाटणाऱ्या युधिष्ठिराला अर्थात धर्मराजाला सांगतात. हो, आणि काय दासो अर्थस्य न कस्यचित, मात्र पैसा कुणाचाच गुलाम नाही. मात्र पैशाची सर्व मोठी मोठी माणसं सुद्धा आमच्यासारखी विकल्या जातात. आमच्यासारखी म्हणजे भीष्माचार्य म्हणतात, हो आम्ही खाल्लं त्यांचं म्हणून काही बोलता आलं. याज्ञसेनी ढाय मोकलून रडली पण खालची मान वर केली नाही. दास कोणाचं भाव इतक्या करता आपण लगेच येऊ गोकुळात. हो, भगवान श्रीकृष्ण अनेक प्रकारच्या लीला राधिकेच्या बरोबर क्रीडा केल्या. हो, आणि मन त्यांचं कसं होतं तुम्हाला सांगू. क्रीडा निर्दोष अंतकरणात रास क्रीडा होत असते, सदोष अंतकरणात होत नाही. हे त्याचं गमक आहे. विठ्ठल अनेक प्रकारचं चरित्र झालं आणि महाराजांनी सांगितलं सुमनाचे शेजवरी राधा आणि तो मुरारी. चरित्र खोळ्या वाढल्या, मोर्चा आला, सर्वांनी सांगितलं. म्हणून बाबा आता बस झालं, उद्या जाई आणि सवे घेऊन 9 लाख गायी घेऊन भगवान गोकुळात अरण्यामध्ये जंगलामध्ये गेले. आणि सर्व लोकांनी पेंद्या वैजा वाकड्या, हे मंडळच होतं. कोणतं मंडळ? बाल गोपाल चौर्य विद्या प्रचार मंडळ. अधिकार परत्वे मंडळाचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण, उपाध्यक्ष बलराम दादा, बाकीचे सदस्य सगळं मंडळ घरातच. पण मंडळाचे सदस्य कसे होते? किती वयाचे होते? लहान 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 मुले घेऊन टाळ टाळ. लहान 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 मुले घेऊन खोड्या करी 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 मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी. हो, लहान 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 घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन. घरा आमुच्या घरा येऊन चोरी 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 जाई दूध लोणी. घरा आमुच्या येऊन चोरी जाई दूध लोणी. खोड्या करी मन उलट झालं. खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन. अनेक प्रकारच्या खोड्या. एका गवळणीच्या घरात प्रवेश झाला आणि ती आत्याबाईला सांगू लागली, आत्याबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला. झोपेत भर झोपेत जीव माझा घाबरला. घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला सत्यबाई घरात चोर शिरला. सत्यबाई घरात चोर शिरला. सत्यबाई घरात चोर शिरला. माझ्या मुखरूपी चुलीवर बाजरीच्या कण्या जरी असल्या तरी तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये मी वाढण्याचे प्रयत्न करतो. पण बाजऱ्याच्या कण्या जरी असतील तरी तुळशीच्या पानाने ते प्रसाद होत असतात, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. म्हणून ह्या तुळशीच्या पानाने झालेला प्रसाद आळंदीमध्ये 3 वर्ष आणि समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रांगणामध्ये 4 वर्ष, 7 वर्षाची जी शब्द आहेत ते तुळशीच्या पानाने प्रसाद रूपाने होऊन
पदापदाचं चिंतन करण्यासाठी मी आपल्या पुढे उपलब्ध आहे. विठ्ठल अनेक प्रकारच्या खोड्या संपल्या. उद्या जाई रानामध्ये आले आणि सर्व गोपाळ वेळ होत आली. गाई पाण्यावर आणा. चरित्र इतकं आहे की पृथ्वीची काय केली, वही केली, समुद्राची शाही केली, तरी त्याचे अगम्य चरित्र आहे. आपण काय वर्णन करा. सूर्याला कशाने ओवाळता? तो सूर्य तो, आणि आपण कशाने ओवाळाव त्याला? अगरबत्तीने ओवाळाव का? तसं माझं झालं. हो, एवढं मोठं त्या परमात्माचं चरित्र, पण ह्या लोकांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली, मला मांडीवर घेतलं. पण नक्कीच ते माझ्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरवतील एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि माझ्या कीर्तनाला समारोप करतो. विठाला सर्व गोपाळ देवाच्या जवळ आले. देवा 11:15 झाले, गाई तहानल्या. म्हणून देवाने सर्वांना आवाज दिला, ये रे गळ्या, ये रे गळ्या, वैजा वाकळ्या, टाक घोंगळ्या, सोड गाठोळ्या शिदोरीच्या. आणि हरी करतो खिचडी काला, तिरी बैसोनी यमोनीच्या. असं तुम्ही जाऊच नका, कोण काय वल्ली काढील. ही भाषा समजते पण कोण. क्या बात आहे विठाला. आणि मग देवाने सांगितलं, गोपाळानो माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा परतोनी जाय. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्यासारखी आमची कशी असेल. जाळोनी संसार बैसलो अंगणी, माझे कुणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. आता जशी असेल ना देवा तशी गोळ करून घे. हो तुझी क्या बात आहे. मला का दिली वांगुली रे. म्हणून कोणाची जोंधळ्याची भाकर, कोणाची साधी भाकर, कोणाची पिठलं भाकर, कोणाचा लोण्याचा गोळा, मधुमंगलाचं काय होतं, ताक होतं. मग सर्वांच्या शिदोऱ्या परमात्माने. म्हणून ते कधी कधी आम्ही हायवेला जातो ना तर शिदोरी ते दिसते आम्हाला त्या बोर्डावर लिहिलेलं, शिदोरी धाबा. शिदोरी पहा तुम्ही, प्रवासात दिसते, कीर्तनाला गेलं की. म्हणजे गोकुळातलं त्यानं रस्त्याला लावलं. काय करतील हे लोक सांगताच येत नाही. अवघड झालं. तेवढं तरी डोकं पाहिजे कुठलं कुठं वापरावं म्हणून, आहे का नाही. जाऊ द्या, तो माझा प्रमुख विषय नाही. सज्जना हो, भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना कमळाकार बसवलं, मोठे मोठे मागे ठेवले आणि लहान लहान म्हणजे गोलाकार. आणि सर्वांच्या मधोमध कृष्ण परमात्म्याने पायाला आठी मारली. ओठावर बासरी आहे, पायाला आडी दिलेली आहे, खांद्यावर कांबडी आहे. मेघवर्ण ऐसा जान, त्याला म्हणती श्री भगवान. आणि माझा कृष्ण देखिला का कुणीतरी. त्या सावळ्या छबीचं वर्णन शुकाचार्य दशमस्कंदामध्ये करतात. कविभ्रत वेणू जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणो मश्रुण कवलन, तत्फलान अंगलेषु तिष्ठन्मध्ये सुपरे सुहृदो, हासयन नर्मभे मिशती भुभुजे. यज्ञ भुग्बाल केली पुंडली कवरा. हरि विठ्ठल सिद्धानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. त्या प्रसादासाठी सगळे साधू संत मंडळी कोण कोण उपस्थित होतं त्याची यादी माझे तुकोबारा एका ठिकाणी देतात. निवृत्ती ज्ञानदेव विठोबा रखुमाये हो रखुमा. हरि जय जय गोपाल
कुमार जय गोपाल हरि जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार